नमस्कार. मोदक माई प्रस्तुत मानसीज कुकिंग स्टोरीजमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आता बघा, सुट्ट्या संपल्या म्हणजे माझं जे फिरून झालं, गँगटॉक, सिलिगुडी, त्यानंतर दार्जिलिंग, बरेच एन्जॉय केलं. पण शेवटी आपलं रुटीन आहे, आपल्याला जागं व्हावंच लागतं, स्वप्नातनं बाहेर यावंच लागतं. आणि आता सकाळी सकाळी मी टिफिन बनवते आहे. तर आज मी बनवते भोपळ्याचं भरीत. इथे मी भोपळा स्वच्छ धुवून तुकडे करून कुकरला लावून घेणार आहे. एक 3-4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे, पण हा भोपळा जरासा कडक होता त्यामुळे मी एक 6 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत. एक साईडला मी बरोबरीने कांदा चिरून घेतला, बारीक मिरच्या चिरून घेतल्या, कोथिंबीर चिरून घेतली. म्हणजे आपल्याला ही तयारी भरभर करावी लागते एक साईडला हे कुकर होईपर्यंत. इथे पाहाल तुम्ही तर आपला भोपळा शिजलेला आहे. तो आपल्याला हलकासा मॅश करून घ्यायचा आहे. यामध्ये तुम्हाला हवं तर तुम्ही दही पण घालू शकता, पण मी कच्चा कांदा घातला आहे म्हणून दही घातलेलं नाही आहे. जर हे हलकंसं पुन्हा गरम केलं असतं आणि त्यानंतर थंड झाल्यावर दही ॲड केलं तरीही चालेल. असं 2-3 प्रकारे करता येतो. आता मी जरासं भोपळा चाखून बघितलं तर तो गोड होता, त्याच्यामुळे मी यात साखर ॲड केली नाही आहे एक्स्ट्राची. हे बघा, भोपळा इथे मस्त मॅश करून घेतला आहे. आणि आता यामध्ये मी घालणार आहे कच्चा कांदा, मीठ आणि कोथिंबीर. दॅट्स इट. एवढंच आपल्याला यामध्ये घालायचं आहे. जर तुम्हाला गोड हवं असेल तर तुम्ही साखर घालू शकता, पण हा मुळातच भोपळा गोड असल्यामुळे मी साखर ॲड केलेली नाही आहे. दही घातलं असतं तर मात्र साखर घालावी लागली असती. इथे मी आता फोडणी करायला घेतले, ज्याच्यामध्ये मी तेल घालून घेतलं. आता यामध्ये जिरे, मोहरी, हिंग आणि कढीपत्ता हे तडतडल्यानंतर कढीपत्ता आणि मिरच्या हे घालून घेतलं. सर्व छान मस्त क्रिस्पी झाल्यावर ही फोडणी या भोपळ्यामध्ये ॲड करून आपलं भोपळ्याचं भरीत खायला तयार. तर आजच्या टिफिनसाठी मी हा बनवलेला भोपळ्याचं भरीत तुम्हाला कसं वाटलं सांगायला विसरू नका. लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आणि अजून काय काय बघायला आवडेल तेही सांगा. तर भेटूया उद्याच्या भागात. तोपर्यंत इथेच थांबते. एन्जॉय.